फ्रेंड्स, आपण करणार आहोत आलूचे पराठे. तर चला आपण रेसिपी स्टार्ट करूया. फ्रेंड्स, आज आपण करणार आहोत आलूचे पराठे. यासाठी मी घेतलेले आहेत इथं 5 आलू, 2 कांदे, 1 टमाटर, अर्धी जुडी कोथिंबीर, आलं लसूण पेस्ट. मी ही पेस्ट कुटून घेतली आहे. कुटून घेतल्यावर छान अशी चव येते, पण तुम्ही ही मिक्सर मधूनही काढू शकता. सर्वात प्रथम आपण कांदा परतायला टाकून घेणार आहोत. कांदा असा लालसर होईपर्यंत परतायचा आहे. थोडंसं असं चम्मचभर तेल टाकून परतून घेतलेलं आहे. छान असं लालसर कांदा होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. आता 1 पळी तेल टाकून अद्रक लसणाची पेस्ट टाकून घ्यायची आहे. या सर्वांना चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे. अद्रक, लसूण, कांदा सर्व परतून घेतलेला आहे आपण चांगल्या प्रकारे. टोमॅटो टाकून घेणार आहोत. ह्याच्यात टोमॅटो टाकून परतून घ्यायचंय आपल्याला. इथे मी 2 चमचे बारकाले लाल, 2 छोटे चम्मच लाल तिखट, पुन्हा अर्धा चमचा हळदीची पावडर, पुन्हा चवीनुसार मीठ, तुम्हाला जेवढं लागतं तेवढं. पुन्हा हे घरकुल पुडी मसाला 1 पुडी आणि 1 मॅगी मसाल्याची पुडी, घरकुल मसाला अर्धा चम्मच आहे. सर्व मसाले ह्याच्यामध्ये आपण टाकून घेणार आहोत आणि चांगल्या प्रकारे मिक्स करून घेणार आहोत. हे चांगल्या प्रकारे मिक्स करून घेतलं आहे आपण. आता ह्याच्यामध्ये कोथिंबीर टाकून घेणार आहोत आपण. अशा प्रकारे आपल्याला हे बटाटे ग्लास घेऊन बारीक करू शकतात तुम्ही. तुमच्याकडे पावभाजी मेकर असलं तर त्यानेही तुम्ही करू शकतात. तोपर्यंत आपण हे बाजूला कमी वात्यावर परतून ठेवलेले आहे. एवढं असं बारीक करून घ्यायचं आहे आपल्याला. ते सर्व बारीक झालेलं आपण ह्याच्यामध्ये टाकून घेणार आहोत. आपण हे सगळं एकत्र करून असं मिक्स करून घ्यायचं आहे. छान प्रकारे सर्व एकजूट झालं पाहिजे आणि मिक्स झालं पाहिजे. वरून छान प्रकारे अशी कोथिंबीर पसरून घ्यायची आहे. सगळं जे आपलं मिश्रण आहे ते एक प्रकारे सगळं मिक्स करून घेतलं आहे आपण. हे सर्व जे मिश्रण आहे ते आपण एका प्लेटमध्ये काढून ते गार करण्यासाठी ठेवणार आहोत. तोपर्यंत कणिक तिंबून घेऊया आपण. कणिक मळून घेतलेलं आहे आणि तवाही तापायसाठी ठेवून घेतलेला आहे. हे जे मिश्रण होतं हे थंड झालेलं आहे. पराठा बनवताना आपण स्टार्ट केला आहे. छान अशी गोल गोल वाटी करून घ्यायची. आपण जसं पुरणाच्या पोळी कसं करतो तेव्हा पुरण भरतो तसं आपल्याला हे मिश्रण त्याच्यामध्ये भरून घ्यायचं आहे. थोडं थोडं करून भरून घ्यायचं आहे. हे असं पुरणपोळी सारखंच, फक्त पुरणाच्या जागी ते आलूची भाजी. हे असं गोल गोल सगळीकडून लाटून घ्यायचं आहे. मस्त छान प्रकारे असं लाटून घ्यायचं आहे. छान असं मोठं लाटून घ्यायचं आहे. खाली आपला पराठा चिटकू नये म्हणून तूप टाकून घ्यायचं आहे. तुमच्याकडे तूप नसेल तर तेल टाकलं तरी जमेल. पराठा असा टाकून घ्यायचा आहे. आता तव्यावर भाजून घ्यायचा आहे. हे असा पलटून घ्यायचं आहे. थोडं पचून घेतल्यावर तवर आपल्याला दुसरा पराठाही एकीकडे करून घ्यायचा आहे आणि छान प्रकारे असं तूप ओतून ठेवायचं आहे. तूप टाकून भाजून घ्यायचं आहे. सारखं सारखं पलटीने ते चांगल्या प्रकारे भाजतं. आपण हे पराठा काढून घेतलेला आहे आणि हे काढल्यावर असं त्याच्यावरून तूप ओतून घ्यायचं आहे सगळीकडे असं छान प्रकारे. आपण हा पराठा श्रीखंडाबरोबरही खाऊ शकतो. पुदिन्याची चटणी, नारळाची चटणी कशाबरोबरही खाऊ शकतो. आमच्याकडं पुदिन्याची चटणी व नारळाची चटणी अवेलेबल नव्हती तर श्रीखंडासोबत खायला लागलं. श्रीखंडाबरोबरही छान लागतं. एकदम मऊ मऊ असं पराठा आपला झालेला आहे.